आता पहिला रूल, जर तुम्ही एखाद्या मेंबर फंक्शनला स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलेलं असेल, जर मेंबर फंक्शनला स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलं असेल तर असा हा स्टॅटिक मेंबर फंक्शन. आता आपण ते डेटा मेंबर सारखं करूयात. जो फंक्शन स्टॅटिक असेल त्याला आपण स्टॅटिक फंक्शन म्हणूयात, आणि जो स्टॅटिक नसेल त्याला आपण नॉन स्टॅटिक फंक्शन म्हणूयात. सो पहिला नियम आहे की जो मेंबर फंक्शन तुम्ही स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलेला आहे त्याला त्या क्लास मधली फक्त आणि फक्त स्टॅटिक मेंबर्स ऍक्सेस करता येतात. नॉन स्टॅटिक ऍक्सेस नाही करता येत त्याला. मेंबर्स म्हटलं म्हणजे तुमच्या मनात लगेच काय यायला पाहिजे? व्हॉट आर मेंबर्स? डेटा मेंबर. फक्त डेटा मेंबर्स. वाचा आता परत. जेव्हा क्लास शिकवला तिथं मोठं चित्र काढून तुम्हाला जे शिकवलं होतं ते वाचा परत. मेंबर्स म्हणजे काय? क्लासेस मधलं काहीही असू द्या, त्या क्लास मधला सगळा जो आहे ना त्याला कॉमन शब्द आहे मेंबर्स ऑफ द क्लासेस. सो मेंबर्स म्हणजे काय? डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स टुगेदर आर कॉल्ड एज मेंबर्स ऑफ द क्लासेस. डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन क्लासेस मध्ये जेवढी असेल त्यांना एकत्र शब्द आहे की तुम्ही त्यांना म्हणतात मेंबर्स ऑफ द क्लासेस. सो मी काय बोललो आता की जर फंक्शन स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला तर हा फंक्शन त्या क्लास मधलं फक्त स्टॅटिक मेंबरला ऍक्सेस करू शकतो. नॉन स्टॅटिक ऍक्सेस नाही करता येणार. स्टॅटिक मेंबरला ऍक्सेस करू शकतो म्हणजे तो मे बी स्टॅटिक डेटा मेंबर असेल किंवा स्टॅटिक मेंबर फंक्शन सुद्धा असू शकतो, पण स्टॅटिक असायला पाहिजे. दिस इज द फर्स्ट रूल. आणि दुसरा नियम, जनरली जेव्हा तुम्ही आतापर्यंत क्लासेस आणि त्याच्यामधली मेंबर फंक्शन्स लिहित होतात तर अशा क्लासेस मधली मेंबर फंक्शन कॉल करायची असतील तर तुम्ही काय करायचे? व्हॉट इज द रिक्वायरमेंट टू कॉल द फंक्शन्स ऑफ द क्लासेस? ऑब्जेक्ट डॉट मेंबर. हो, मग रिक्वायरमेंट काय होती? ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. व्हेरी गुड. आतापर्यंत तुम्ही एवढी प्रोग्राम्स लिहिली आहेत तर क्लासेस मधल्या मेंबर फंक्शन्सला जर कॉल करायचं असेल तर तुम्हाला त्या क्लासचा आधी एक ऑब्जेक्ट बनवावा लागतो. ऑब्जेक्ट बनवल्यानंतर त्या ऑब्जेक्टने तुम्ही मेंबर फंक्शनला कॉल करू शकता. डायरेक्ट कॉल करता येतं का असं? कधी कुठेही उठून सुटून जर सी मध्ये करता यायचं नाही. So object is 100% required to call the member functions of the classes. स्टॅटिक मेंबर फंक्शन हा असा फंक्शन असणार आहे ज्याला कॉल करायला ऑब्जेक्टची आवश्यकता नाहीये. स्पष्ट मराठीत सांगितलं, आवश्यकता नाहीये. केलं तर चालेल, ऑब्जेक्टने कॉल केलं तर चालेल, पण ऑब्जेक्ट नसेल तरी तुम्ही त्याला कॉल करू शकतात. सो दोन नियम. पहिला, स्टॅटिक मेंबरला त्या क्लास मधलं काय ऍक्सेस करता येईल? मेंबर. फक्त स्टॅटिक मेंबर. नॉन स्टॅटिक ऍक्सेस नाही करतायत त्याला. एरर येतो जर तुम्ही केला तर. दुसरा नियम, अशा स्टॅटिक फंक्शनला कॉल करण्यासाठी ऑब्जेक्टची आवश्यकता नाहीये. म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टने कॉल करू शकत नाही का? मग करा ना. ऑब्जेक्टने तर करताच येईल, पण ऑब्जेक्ट नसला तरी बिना ऑब्जेक्टचा सुद्धा तुम्ही याला कॉल करू शकतात. दोनच नियम महत्वाचे आहेत स्टॅटिक मेंबर फंक्शनची. हे कायम लक्षात ठेवा. इथून पुढे आता तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या सब्जेक्ट मध्ये हे स्टॅटिक डेटा मेंबर्स, स्टॅटिक मेंबर फंक्शन्स आहेत टॉपिक. मग तेव्हा डोकं खाजवत बसायचं नाही, अरे काय स्टॅटिक मेंबर फंक्शन. सोपे आहेत आणि तुम्ही पण आता काय हे नाहीये की तुम्हाला लक्षात राहणार नाही. लक्षात राहायला पाहिजे कायम. दोनच नियम आहे, 100 नियम नाही सांगितले मी. सो आता तेच लिहिणार आहोत आपण, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज. A static member function of a class, of a class नका लिहू, a static member function can access only static members. Only
स्टॅटिक मेंबर्स. स्टॅटिक मेंबर्स काय, तर ते पण लिहून देतो परत ब्रॅकेट मध्ये, पुन्हा पुन्हा नाही सांगणार आता. स्टॅटिक मेंबर्स म्हणजे स्टॅटिक डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स टुगेदर. Bracket complete. Declared in the same class. Can access only static members declared in the same class. हा पहिला नियम. जर फंक्शन स्टॅटिक बनवला असेल तर अशा स्टॅटिक फंक्शनला त्या क्लास मधले फक्त आणि फक्त स्टॅटिक मेंबर्स ऍक्सेस करता येतील. म्हणजे स्टॅटिक डेटा मेंबर्स आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. त्याच्या व्यतिरिक्त नॉन स्टॅटिक काहीही ऍक्सेस करता येत नाही. If you try to access the non-static members of the class, it will create an error, compile time error. दुसरा नियम लिहून घेऊयात. ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. ऑब्जेक्ट यूज करून सुद्धा कॉल करा, नो प्रॉब्लेम. सो अतिशय बेसिक नियम आहेत स्टॅटिक मेंबर फंक्शनचे. पहिला मुद्दा, एखाद्या फंक्शनला स्टॅटिक बनवायचं असेल, डिक्लेअर करायचं असेल तर स्टॅटिक कीवर्ड यूज करा त्याच्या डिक्लेरेशन मध्ये. स्टॅटिक व्हॉइड डिस्प्ले झाला, तो स्टॅटिक म्हणून डिक्लेअर झाला. सिंपल. पण मग फंक्शन स्टॅटिक केला की काय काय होतं ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पहिला नियम, जर फंक्शनला स्टॅटिक केलं तर हा स्टॅटिक फंक्शन तुमच्या क्लास मधले फक्त आणि फक्त स्टॅटिक मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. नॉन स्टॅटिकला नाही करतायत, केला तर एरर येईल. दुसरा नियम, फंक्शन जर स्टॅटिक असेल तर तुम्ही त्याला क्लासच्या नावाने पण कॉल करू शकतात. बाय युजिंग द क्लास नेम यू कॅन कॉल इट. आणि तिसरा नियम की तुम्ही त्याला ऑब्जेक्टने कॉल केलं तरी चालेल. बस संपलं स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. लिहून टाका सर्वांनी. बरं, हे 3 महत्वाचे रूल्स आहेत. मी तुम्हाला 2 एक्स्ट्रा लिहून देतो परीक्षेसाठी. पण तुम्हाला हे 3 कायम लक्षात ठेवायचे आहेत. हे 3 कधीच विसरायचे नाहीयेत. 2 एक्स्ट्रा लिहून देतो अजून, जे अजून कळणार नाही तुम्हाला. नंबर 4, a static member function may not be virtual. व्हर्च्युअल फंक्शन नाही बनवू शकत तुम्ही त्याला, जे पुढे कळेल तुम्हाला. आता फक्त लिहून घ्या. मे नॉट बी व्हर्च्युअल. आणि अजून एक पाचवा पॉइंट, पाचवा प्रॉपर्टी, there cannot be static and non-static there cannot be static and non-static version of the same function. Version of the same function. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही तुमच्या क्लासमध्ये एकच फंक्शन स्टॅटिक म्हणून पण आणि नॉन स्टॅटिक म्हणून पण नाही वापरू शकत. एका सिंगल क्लासमध्ये एक फंक्शन दोघं पद्धतीने नाही वापरता येणार. एक तर स्टॅटिक म्हणून वापरा किंवा नॉन स्टॅटिक म्हणून वापरा. दोघं नाही वापरता येणार. रिटर्न टाइप, आता हे पुढचं सगळं मेंबर फंक्शनच आहे. रिटर्न टाइप, फंक्शन नेम अँड पॅरामीटर लिस्ट. हे पुसूनच टाकतो रे बाबा. झालंय का सगळ्यांचं लिहून? कोणी लिहिते का अजूनही?
हे फंक्शन टर्न आउटसाइड द बॉडी इनसाइड द बॉडी हो हो ते बाकी सगळं ते ऍज इट इज. आपण फक्त डिक्लेरेशनचं शिकतोय की तुला तो स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करायचा आहे का नॉन स्टॅटिक म्हणून. बाकी सगळं सारखंच आहे. रूल्स आर सेम फॉर डेफिनेशन. स्टॅटिक, रिटर्न टाइप, फंक्शन नेम आणि मग त्याची पॅरामीटरची लिस्ट. पॅरामीटर लिस्ट झाला तुमचा फंक्शन स्टॅटिक म्हणून डिक्लेअर. सिंपल. आता कॉल करायचा सिंटॅक्स पण लिहून घेऊयात. एक्झाम्पल्स एकत्र लिहूयात आपण की तुम्हाला आता स्टॅटिक फंक्शन कॉल करायचं असेल तर आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत स्टॅटिक फंक्शन साठी. आयदर यू कॅन कॉल इट बाय युझिंग द क्लास नेम or you can call it by using the object of that class. So let us write the syntax to call these static member functions. चला मग आता क्लासच्या नावाने कॉल करायचा असेल मग त्याचा सिंटॅक्स कसा असेल मग तो लिहून घेऊयात. आधी दोन सिंटॅक्स लिहिणार आहोत आपण याचे बरं का. नंबर 1 बाय युझिंग क्लास नेम. So the syntax is you have to write the name of the class name call करण्यासाठी. After that you have to use the scope resolution operator. Class name, scope resolution operator, and now the name of the static function whom you want to call. Member function name किंवा simply मी लिहितो function name. आणि व्हॅल्यू पॅरामीटर्स असेल तर व्हॅल्यू द्यावे लागतील. सो पॅरामीटर व्हॅल्यूज कॉल करतात तुम्ही म्हणजे पॅरामीटरच्या व्हॅल्यूज द्याव्या लागतील जर असतील तर. सो अशा पद्धतीने तुम्ही आता स्टॅटिक मेंबर फंक्शन्सला कॉल करू शकता डायरेक्टली क्लासच्या नावाने. अतिशय सोपं आहे. क्लासचं नाव लिहायचं, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर काढा, फंक्शनचं नाव आणि पॅरामीटरच्या व्हॅल्यू, झाला तो कॉल. म्हणजे आता ऑब्जेक्टची आवश्यकता नाहीये जर तो स्टॅटिक असेल तर बरं का. दुसरा सिंटॅक्स लिहून घेऊयात बाय युझिंग द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. मग हा सिंटॅक्स तोच आहे मुलांना जो आपण नेहमी आतापर्यंत वापरत आलेलो आहोत. काय सिंटॅक्स? बाय युझिंग ऑब्जेक्ट नेम. सो जस्ट राईट द ऑब्जेक्ट नेम. इथं स्कोप रिझोल्युशन नव्हता, इथं आपण डॉट ऑपरेटर वापरलेला आहे. ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम. आणि पॅरामीटरच्या व्हॅल्यू, पॅरामीटर व्हॅल्यूज. झाला तो कॉल. सो कायम लक्षात राहू द्या स्टॅटिक मेंबर फंक्शनला कॉल करण्याच्या दोन मेथड्स आहेत. एक म्हणजे बाय युझिंग द क्लास नेम, दुसरं म्हणजे बाय युझिंग द ऑब्जेक्ट नेम. दोघंही सोपे आहेत. झालेत लिहून? फॉर एक्झाम्पल हे पुसावं लागेल मला आधी. तुम्ही लिहून घ्या पटक्यात. झाले का सगळ्यांचं लिहून? कोणी लिहितच नाही. So this is a static function now. फंक्शन किंवा मेंबर फंक्शन म्हणा, स्टॅटिक फंक्शन. ठीक आहे. नाव let us call the static function. So by first method by using the class name. मग सांगा मला आता सिंटॅक्स नुसार की या डिस्प्लेला कॉल करायचंय मला. काय असेल, तुम्ही कसं कॉल करणार? काय सॅम्पल.
सॅम्पल स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शनचं नाव Display. डिस्प्ले. So sample scope resolution display झाला तुमचा फंक्शन कॉल. You called the static function by using the class name. दुसरी मेथड by using the object of the class होती. So for example S नावाचा ऑब्जेक्ट असेल तर कसं कॉल करणार तुम्ही त्याला? S dot display. display. Simple. You can call it as S S dot dot display. झाला तो फंक्शन कॉल. Now the choice is yours. If you have a static member function inside your class, and if you want to call this static member function, you can either call it by using the class name or by using the object of that class. The choice is yours. इथं लिहूयात आपण की हा S काय मुलांनो या ठिकाणी ऑब्जेक्ट. इथं पण लिहायचं बरं का. इथं लिहा सॅम्पल क्लास आहे आणि हा स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे. मी इथं बारीक लिहितोय, तुम्हाला दिसत नसेल तर मी सांगतोय तोंडी. सॅम्पलला ऍरो करून लिहा तो क्लास आहे, डिस्प्लेला ऍरो करून लिहा तो स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे. ठीक आहे. तसंच इथं लिहूयात आता हा एस काय क्लास ऑब्जेक्ट किंवा सिम्पली ऑब्जेक्ट लिहा. इवन मुलांनो हा डॉट जो आहे तो डॉट ऑपरेटर आहे बरं का, ते पण लिहून घ्या. डॉट ऑपरेटर थोडीशी खिचडी होऊन जाईल तुमच्या नोटबुक मध्ये, पण लिहून घ्या. मग याला पण काय लिहिणार वरती स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर लिहून टाकूयात. नावं देऊन टाकू सगळ्यांना की काय काय वापरलंय. मी याला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर असं नाव देऊन देतो इथं. ठीक आहे. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. So this sample is the class, this is the scope resolution operator and this is the static member function. अशाच पद्धतीने इथं आपण करूयात. एस हा ऑब्जेक्ट आहे, डॉट ऑपरेटर वापरलाय आणि डिस्प्ले हा स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे. अशी मार्किंग करून घ्या सगळ्यांनी. स्टॅटिक मेंबर फंक्शन. So in these two ways you can call the member functions, static member functions of the classes. चला झाला तुमचा स्टॅटिक मेंबर फंक्शनचा टॉपिक क्लिअर. सो बघा स्टॅटिक मेंबर फंक्शनचा प्रोग्राम लिहिला आहे. पुढे म्हणजे सर स्टॅटिक डेटा मेंबर का घेतलं होतं? स्टॅटिक मेंबर फंक्शनचा प्रोग्राम लिहायचा होता ना. स्टॅटिक डेटा मेंबर का घेत नाही? स्टॅटिक डेटा पण घ्यावा लागेल ना. नसता घेतला तर याच्यामध्ये काय केलं असतं, काहीच दाखवून आलं नसतं आपल्याला. सो सिंपल प्रोग्राम आहे. सॅम्पल नावाचा क्लास एक नॉन स्टॅटिक डेटा मेंबर ए, एक स्टॅटिक डेटा मेंबर बी डिक्लेअर केलाय. एक्सेप्ट नेहमीप्रमाणे आहे, काही वेगळं आहे याच्यामध्ये नाही. ए बी ची व्हॅल्यू एक्सेप्ट करते. डिस्प्ले नेहमीप्रमाणे आहे, हा एक वेगळा नाही. नेहमीप्रमाणे तो ए बी ला डिस्प्ले करतो. शो फंक्शन हा एक वेगळा फंक्शन बनवला यावेळेस. बघा याला काय बनवलंय? स्टॅटिक व्हॉइड शो. म्हणजे हा शो नावाचा फंक्शन एक स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे. नियमाप्रमाणे स्टॅटिक मेंबर फंक्शन क्लासचे फक्त स्टॅटिक मेंबर्स ऍक्सेस करतो. डिस्प्लेने ए बी दोघांना प्रिंट केलं होतं. मग तुम्ही म्हणजे सर याच्यामध्ये फक्त बी का प्रिंट झालं, ए का प्रिंट नाही केला? ए का प्रिंट नाही केला? ए नॉन स्टॅटिक आहे, याला ऍक्सेस करता येईल का? नियम काय? स्टॅटिक मेंबर फंक्शन फक्त स्टॅटिक मेंबर्स ऍक्सेस करतो. म्हणजे बी ला ऍक्सेस करू शकतो. ए नॉन स्टॅटिक ए ला तो ऍक्सेस करू शकत नाही. फक्त बी ऍक्सेस केला आणि प्रिंट केला. मेन मध्ये सॅम्पल क्लासचा ऑब्जेक्ट बनवला एस नावाचा. नेहमीप्रमाणे एस डॉट एक्सेप्ट एस डॉट डिस्प्ले. आता शो जो आहे हा स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे. स्टॅटिक मेंबर फंक्शनला कॉल करायला एक नाही दोन पर्याय आहेत तुमच्याकडे. ऑब्जेक्टने कॉल केलं तरी चालेल किंवा क्लासच्या नावाने कॉल केलं तरीही चालेल. आणि म्हणूनच इथे दोघं पद्धतीने कॉल करून दाखवले. शो नावाचा फंक्शन ऑब्जेक्टने कॉल करायचा असेल तर नेहमीप्रमाणे कॉल केला एस डॉट शो. जर तुम्हाला क्लासच्या नावाने कॉल करायचा असेल तर आधी काय म्हणतो सिंटॅक्स, क्लासचं नाव लिहायचं. काय क्लास नाव? सॅम्पल. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शनचं नाव शो आणि झाला कॉल. सो तुमच्याकडे पर्याय आहेत स्टॅटिक मेंबर फंक्शनला कॉल करण्याचे. किती पर्याय आहेत? दोन. चॉईस इज युअर्स.
हा पर्याय कधी कामात येईल की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ऑब्जेक्ट अवेलेबल नाहीये, काम करताना ऑब्जेक्ट नाहीच किंवा बनवताच येत नाही आणि तरी फंक्शनला कॉल करायचंय. ऑप्शन काय काय करणार? स्टॅटिक बनवा त्याला, तो पर्याय ना. प्रश्न काय होता कळला का की तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये येऊन फसलाय की तिथं तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट अवेलेबल नाहीये किंवा ऑब्जेक्ट बनवता येत नाहीये आणि कधी त्या क्लासच्या फंक्शन्सला तुम्हाला कॉल करायचंय. पर्याय एकच आहे की त्या फंक्शन्सला स्टॅटिक करून टाका. ऑब्जेक्टच्या शिवाय सुद्धा डायरेक्टली कॉल करता येतील क्लासच्या नावाने. तर असा हा स्टॅटिक डेटा मेंबर्स आणि स्टॅटिक मेंबर फंक्शनचा टॉपिक होता. या प्रोग्राम मध्ये स्टॅटिक डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन दोघं वापरले. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट स्टॅटिक डेटा मेंबर्स अँड स्टॅटिक मेंबर फंक्शन एकत्र आला, हा लिहू शकतात का तुम्ही? एकत्र विचारलं स्टॅटिक डेटा मेंबर अँड स्टॅटिक मेंबर फंक्शन हा प्रोग्राम लिहू शकतात ना? हा लिहून टाकायचा. ठीक आहे. प्रोग्राम काढला सगळ्यांना. सिंपल इंटरेस्टचा प्रोग्राम नेहमीप्रमाणे लिहिला आपण. सिंपल नावाचा क्लास बनवला. डेटा मेंबर ड्युरेशन मी अमाऊंट घेतलं. परीक्षेमध्ये एक काळजी तुम्ही घ्या जी मी नव्हती घेतली, तर की ज्या नावांना तुम्ही प्रश्नात दिलं असेल तीच नाव वापरायची प्रोग्राम. जसं प्रश्नात म्हटलं तर क्लासचं नाव काय? निश्चितच क्लासचं नाव सिंपल इंटरेस्टच असायला पाहिजे. हे मी सी लँग्वेज पासून शिकवलंय की जी प्रश्नामध्ये नावं दिली असतील ना प्रोग्राम लिहिताना तीच नावं वापरा. जसं डेटा मेंबर मध्ये प्रिन्सिपल अमाऊंट हा शब्द मोठा होतो म्हणून फक्त मी अमाऊंट घेतला, चालून जाते. ड्युरेशन घ्यायचंय, सो आपण अमाऊंट घेतलं, ड्युरेशनला मी इयर्स करून टाकलं. तुम्ही परीक्षेमध्ये नका करू, रन करताना प्रॅक्टिस करताना ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम मध्ये मात्र अर्धा मार्क सुद्धा महत्वाचं आहे. तुझी नावं प्रश्न दिली तीच वापरा. रेट ऑफ इंटरेस्ट म्हटलं होतं त्याला आरओआय केलं ते चालून जाईल बिकॉज ते खूप मोठं होतं, त्याला पण आरओआय केलं चालून जाईल. सो सिंपल इंटरेस्टचा प्रोग्राम होता. अमाऊंट डिक्लेअर केलं, इयर्स डिक्लेअर केलं. सिंपल इंटरेस्ट स्टोअर करायला एसआय नावाचं व्हेरिएबल आणि आरओआय जो प्रश्नात म्हटला होता की काय म्हटलं होतं त्यांनी डिक्लेअर आरओआय ऍज स्टॅटिक. आरओआय म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. स्टॅटिक फ्लोट आरओआय डिक्लेअर केलं. एसआय सुद्धा फ्लोट होता पण त्याला स्टॅटिक नाही केलं म्हणून डिक्लेरेशन वेगवेगळं केलं आपण. आधी फ्लोट एसआय डिक्लेअर करून घेतला आणि नंतर स्टॅटिक फ्लोट आरओआय करून घेतला. वॉइड एक्सेप्ट नावाचा फंक्शन बनवला. ते नेहमीप्रमाणे आता आपल्याला काय एक्सेप्ट करायचंय? अमाऊंट, इयर्स आणि आरओआय. पण आरओआय ला आपण इनिशियलाइज करणार आहोत ना. आपण काय ठरवलं? रेट ऑफ इंटरेस्ट आपण इनिशियलाइज करून घेऊया रिडिक्लेरेशनच्या वेळेस. ती युजरकडे एक्सेप्ट करू नका. मग काय एक्सेप्ट करणार? उरल्या दोनच गोष्टी, अमाऊंट अँड ड्युरेशन. सो एक्सेप्ट मध्ये लिहिलं एंटर अमाऊंट अँड ड्युरेशन, सी इन अमाऊंट अँड इयर्स. एक्सेप्ट झालं. रेट ऑफ इंटरेस्ट एक्सेप्ट केलेला नाहीये, तो युजरला विचारू नका, तो तुम्ही इनिशियलाइज करा. डिस्प्ले मध्ये सगळ्या गोष्टी डिस्प्ले करून टाकल्या. अमाऊंट, ड्युरेशन म्हणजे इयर्स, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आरओआय. कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन बनवलं, ज्याने सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. फॉर्म्युला माहितीच झालं ना, एसआय इक्वल्स टू अमाऊंट इंटू नंबर ऑफ इयर्स इंटू रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइडेड बाय 100. लक्षात ठेवा, अमाऊंट इंटू इयर्स इंटू आरओआय याला ब्रॅकेट मध्ये टाका बरं का, आणि मग डिव्हिजन करा 100. फायनली सी आउट सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू एसआय डिस्प्ले झालं. आणि मग तो डेटा मेंबर आपण स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला होता. स्टॅटिक डेटा मेंबर कालच शिकवलं की आपण क्लासमध्ये, त्याला स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलं जातं आणि क्लासच्या बाहेर त्याला रिडिक्लेअर करावं लागतं. सो हा जो स्टॅटिक डेटा मेंबर आरओआय आहे याला क्लासच्या बाहेर रिडिक्लेअर करायला विसरू नका. विसरून जातात पोरं बऱ्याचदा. सो ती एक कंपल्शन ठेवा की जर डेटा मेंबर स्टॅटिक असला तर त्याला क्लासच्या बाहेर रिडिक्लेअर करायचा. फ्लोट, सॅम्पल, स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर, आरओआय आणि मी इनिशियलाइज करून केलं. बघा हे आपण शिकलोय, कालच शिकवलं मी तुम्हाला ना की स्टॅटिक डेटा मेंबर जेव्हा रिडिक्लेअर करतात, रिडिक्लेअर करा चालेल, तो क्लासच्या बाहेर येईल, इनिशियलाइज सुद्धा करता येईल. म्हणून यावेळेस करून दाखवणार. रिडिक्लेरेशन करताना मी आरओआय ला इनिशियलाइज केलं 11.5. व्हॅल्यू प्रश्नात दिली असेल तर तीच वापरा, नसेल दिली तर तुमची मर्जी, तुम्हाला किती रेट ऑफ इंटरेस्ट घ्यायचे. मेन मध्ये गेलो, नेहमीप्रमाणे सिंपल क्लास ऑब्जेक्ट एस बनवला. एस डॉट एक्सेप्ट, डेटा एक्सेप्ट झाला. एस डॉट डिस्प्ले, डेटा डिस्प्ले झाला. एस डॉट कॅल्क्युलेट, डेटा झाला. कळलंय सगळ्यांना? याच्यात कुणाला काही डाऊट आहे, शंका आहे का?
डेटा स्ट्रक्चर काढा